नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्य दर्शने या पुस्तकाचे वाचन सुरू करताना त्याची आभार, प्रस्तावना, ब्लर्ब आदी पाने वाचतो आहे. प्रथम अर्पण पत्रिका. ज्यांच्यामुळे प्रस्तुत एकांकिका रंगमंचावर सादर केल्या गेल्या त्या नादब्रह्म परिवाराचे जगदीश पेंडसे यांच्यासहित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार, प्रेक्षक या सर्वांना. दुसरं आहे आभाराचे पान. आभार. यथायोग्य मूल्यमापन करणारे, प्रोत्साहक प्रस्तावना लिहिणारे प्रख्यात कवी, समीक्षक आणि संशोधक प्राध्यापक रा. ग. जाधव यांचे, पूर्वप्रसिद्धी देणारे अनुक्रमे सुगंध सरिता दिवाळी अंकाचे संपादक सदाशिव सावंत यांचे आणि श्री अक्षरधनच्या संपादिका सरिता गुजराथी यांचे. प्रस्तुत नाट्यात्मिका ज्यांच्या साहित्य कलाकृतीतून आणि ग्रंथातून निर्माण केल्या गेल्या ते प्रतिभावंत साने गुरुजी, वीणा गवाणकर, गोविंद नारायण माडगावकर, गंगाधर गाडगीळ, डॉक्टर एम. डी. डेव्हिड, अण्णाभाऊ साठे, गोविंद पानसरे, प्राध्यापक ग. प्र. प्रधान, वी. दा. सावरकर, व्ही. वा. शिरवाडकर, संजीवनी खेर यांचे, प्राध्यापक न. र. फाटक आणि नीरजा या संपादकांचे, कुसुमाग्रज, वसंत बापट, पु. शिरेगे, मंगेश पाडगावकर, प्र. के. अत्रे, अमर शेख, नारायण सुर्वे आदी कवींचे. प्रस्तुत नाट्यात्मक सर्जनाचा रसिकतेनं आस्वाद घेणारा जगदीश पेंडसे या सहितचा नादब्रह्म परिवार, डॉक्टर गुजराथी या सहितचा श्री अक्षरधन परिवार, मृणाल गोरे या सहितचा बंडू गोरे ट्रस्ट परिवार, भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाचा विद्यार्थी कलाकार परिवार, नवनीतभाई शहा, अनुताई लिमये या सहितचा पालघर आदिवासी परिवार, प्राध्यापक गोतू पाटील यांसहितचा येवला मित्रमंडळ परिवार अशा सर्व परिवार सुहृदांचे तत्परतेने आणि मोठ्या उत्साहाने देखणी ग्रंथनिर्मिती केल्याबद्दल निहारा प्रकाशनच्या डॉक्टर स्नेहसुधा कुलकर्णी यांचे, मुद्रणशुद्धी आणि सर्व प्रकारच्या सहकार्याबद्दल सन्मित्र प्राध्यापक अविनाश देशपांडे यांचे, अक्षरजुळणी मांडणी सायली कलमकर या मित्रवर्य गुरुनाथ कलमकरच्या कन्यकेचे, स्वच्छ सुरेख आशयसूचक मुखपृष्ठाबद्दल गुंजन पाटील या नातीचे, आत्मीयतेने आणि तत्परतेने सर्व संबंधित संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबई मराठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल आणि सेवक वर्ग यांचे, पहिले श्रोते या नात्याने रसग्राहक सहनशीलता दाखवल्याबद्दल रिमझिमणारी नाथबाई गुंजन सहित सर्व कुटुंबियांचे, प्राध्यापक एम. पी. तथा मधु पाटील. आता रा. ग. जाधव यांची प्रस्तावना. माझे ज्येष्ठ मित्र आणि साहित्यिक समीक्षक माननीय श्री मधु पाटील यांच्या या 5 एकांकिका आज पुस्तक रूपाने प्रसिद्ध होत आहेत. ही गोष्ट मराठी नाट्यवाङ्मय व शालेय तथा महाविद्यालयीन स्नेहसंमेलने यांच्या दृष्टीने खरोखरच एक क्रांतिकारक व म्हणून स्वागतार्ह घटना आहे. मुख्य म्हणजे शालेय व महाविद्यालयीन रंगभूमी ही एक स्वायत्त व अर्थपूर्ण रंगभूमी आहे याचे भान आपण गेली 500हून अधिक वर्षे पार विसरून गेलो आहोत. माझ्या लहानपणी अत्रे, स. अ. शुक्ल इत्यादींची शालेय रंगभूमीसाठी व सामान्यतः स्त्री पात्र विरहित अशी काही नाटके होती असे आठवते. शुक्लांचे सिंहगड आम्ही शाळेत बसवलेही होते, परंतु त्यानंतर म्हणजे साधारण 1950 नंतर आपण शालेय व विश्वविद्यालयीन रंगभूमी अजिबात विसरून गेलो याचे नवल वाटते. वास्तविक 1950 ते 2000 हे अर्धशतक म्हणजे आधुनिक वाङ्मयाचा बहरकाळ, वासंतिक पर्वच होते. तेंडुलकर, कानेटकर, चिंत्र्य खानोलकर यांनी सामान्य व प्रायोगिक दोन्ही रंगभूमीला श्रीमंत केले.
काकुणास ठाऊक, पण याही काळात शालेय रंगभूमी दुर्लक्षित झाली. मोठ्यांची मोठी नाटके छोटी करून, बदल करून विद्यार्थी वर्गाला करावी लागत. दरम्यान सरकारी नाट्यस्पर्धा सुरू झाल्या. त्यात तरी शालेय महाविद्यालयीन रंगभूमीचा स्वतंत्र विचार इष्ट होता, पण त्यासाठी लिहिलेल्या नाट्यकृतींना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचीही गरज होती, पण हे झाले नाही. एकांकिका आपल्या वाटेने जात राहिल्या, पण त्याच्यातही विद्यार्थी रंगभूमीचे स्वतंत्र भान होते असे दिसत नाही. पुढे पुण्यात व मुंबईत हौशी नाट्यस्पर्धा महाविद्यालयांसाठी सुरू झाल्या. त्या गाजत व गाजवल्या जात, पण यातूनही नाट्यकृतींचा अभावच असे. ते महाविद्यालय आपल्याला नाट्यकृती तयार करत व सादर करत. विद्यार्थी रंगभूमी, शालेय महाविद्यालयीन रंगभूमी ही नाटककारांच्या, समीक्षकांच्या, विचारवंतांच्या दृष्टीने काहीतरी महत्त्वाची आहे. तिच्यात प्रयोग करण्यासाठी वाव आहे आणि आशय आविष्काराला नवनवीन पद्धतीने वाकवण्याची किमया करण्याची क्षमताही आहे. हे खरे म्हणजे कोणालाच जाणवले नाही. या पार्श्वभूमीवर मला मधु पाटलांच्या 5ही एकांकिका म्हणजे शालेय महाविद्यालयीन नाट्यकृतींचा खूप वर्षानंतरचा एक अभिनव आविष्कार आहे असे वाटते. मधु पाटील जाणते समीक्षक, साहित्यिक आहेत व त्यांची साहित्याभिरुची बहुपैलू व नवनिर्मितीक्षम आहे. मधु पाटील यांचे जे लिखाण मी वाचले आहे ते सर्व खास त्यांचा विशेष ठसा घेऊनच अवतरलेले आहे. त्यांच्यात प्रयोगशीलता आहे आणि ज्या पातळीवर आपण नाट्यकृती उभी करतो ती शालेय महाविद्यालयीन पातळी त्यांना पुरतेपणे ठाऊक आहे. त्यामुळेच त्या प्रस्तुत पुस्तकातील सर्व नाट्यकृती विलक्षण व वैशिष्ट्यपूर्ण आहे. या 5 नाट्यकृतींपैकी 3 नाट्यकृती 2000 ते 2008 या काळातील व महत्त्वाच्या नियतकालिकांच्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. साने गुरुजींचे साहित्य दर्शन ही नाट्यकृती गुरुजींचे साहित्य दर्शन घडवतेच, पण त्यांचे खरेखुरे व्यक्तिमत्वही सतेजपणे उलगडवून दाखवते. तीच गोष्ट वीणा गवाणकर साहित्य दर्शनाची. एक होता कारवर या प्रसिद्ध पुस्तकाबरोबर गवाणकरांचे पक्के समीकरण झाले आहे. ते नाट्यकृतीतून उलगडते. ही अत्यंत बहारदार नाट्यकृती आहे. स्वातंत्र्य समराची वाटचाल हा विषयच विद्यार्थ्यांमुळे पुढे वारंवार येत राहणे इष्ट असते. त्यासाठी श्री मधु पाटील यांनी आज उद्याच्या मुलांसाठी कायमची उद्बोधक नाट्यकृती निर्माण केली. एवच विद्यार्थी रंगभूमी असा शब्दप्रयोग आपण मान्य केला, जसा कामगार रंगभूमी, संगीत रंगभूमी, बालरंगभूमी. तर श्री पाटील यांनी या 5ही एकांकिकांच्या रूपाने जे कार्य केले आहे ते अत्यंत स्पृहणीय व अनुकरणीय आहे. इतक्या लवचिक, सुबोध, सत्व पाळणाऱ्या नाट्यकृती विद्यार्थी करतील व पाहतील तेव्हा त्यांनाही धन्य झाल्यासारखे वाटेल आणि विद्यार्थी रंगभूमी तर पाटलांच्या पुढच्या कृतीची वाट बघते आहे. राग जाधव. आता ब्लर्ब वाचतोय. प्रथम राग जाधव यांचाच. या 5 एकांकिका मराठी नाट्यवाङ्मय व शालेय महाविद्यालयीन स्नेहसंमेलने यांच्या दृष्टीने खरोखरच एक क्रांतिकारक व म्हणून स्वागतार्ह घटना आहे. विद्यार्थी रंगभूमी असा शब्दप्रयोग आपण केला. कामगार रंगभूमी, संगीत रंगभूमी, बालकांची रंगभूमी, तर या 5ही एकांकिकांच्या रूपाने जे कार्य केले आहे ते अत्यंत स्पृहणीय, अनुकरणीय आहे. शालेय महाविद्यालयीन नाट्यकृतींचा खूप वर्षानंतरचा एक अभिनव आविष्कार ही 5 एकांकिका आहेत. आणि दुसरी आहे कपिल पाटील यांची शिक्षक प्रतिनिधी, महाराष्ट्र विधानसभा. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलनांमध्ये उपयोगी पडेल असे हे पुस्तक शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना वाचायला आवडेल. इथे हा भाग संपवतो. धन्यवाद.